अध्याय एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 11. आपण काय पाहतोय? नर आणि नारायण यांची स्तुती करतोय. कोण? कामदेव करतोय. त्यांची परीक्षा घ्यायला आले होते नाही सगळे, इंद्राने त्यांना पाठवलं होतं, नर आणि नारायण यांना. तर त्यांची स्तुती करतोय आता, कारण त्यांच्या परीक्षेमध्ये ते काय झाले? पास झाले. आणि जे परीक्षा घ्यायला आले होते, काम, क्रोध, लोभ, का नाही, परत अप्सरा, त्या हरल्या. त्यामुळं आता तो कामदेव त्यांची स्तुती करतोय. आणि मग स्तुती करताना तो सांगतोय निष्काम कर्म कसं असतं, काय कसं असतं, कसं तुम्ही ज्या स्थितीला पोहोचला ते कसे पोहोचलात, तुमचं कोणी हात धरू शकत नाही. आम्ही कुणाची परीक्षा घेतली म्हणजे कोण हरतं, का नाही. म्हणजे आम्ही परीक्षा गेल्यानंतर त्या परीक्षेमध्ये कोण हरतं आणि कोण विजय होतं, कसं हरतं, की जे निष्कामतेने आलेले असते ते हरत नाहीत, पण जे सकाम कर्म करत असतात ते मात्र हरतात. हे आपण आधी पाहिलं. आता पाहूया पुढचं. प्राणायामे प्राणापानी नेज प्राणाते आकळुनी वात वर्ष शीत उष्ण साहुनी जे अनुष्ठानी गुंतले. कशी लोकांची फसगत होती ते सांगितलंय. म्हणजे काही लोक प्राणायाम करतात, ऊन पाऊस थंडी सोसतात. प्राणायाम करतात म्हणजे ध्यान धरून बसतात आणि ध्यान योगासनं करतात, म्हणजे योग करतात योग. आणि मग प्राणायाम करत असताना ऊन असेल, पाऊस असेल, थंडी असेल, ते सहन करतात. शरीराने ते सगळं सहन करायचं. भूक, ताण यांच्यावर ताबा मिळवायचा. भूक लागली तरी खायचं नाही, ताण लागली तरी पाणी प्यायचं नाही, थंडी लागली तरी तिचं विचार करायचा नाही. आणि जिभेवर आणि लैंगिक वासनेवर ताबा चालवतात ते. पण त्यांना मात्र अभिमान असतो. काय अभिमान असतो त्यांना? की मला हे सगळं करता आलं, असा अभिमान त्यांना असतो. त्यामुळं काय होतं, ते निष्काम. पण जे निष्काम झालेले आहेत, अशा ज्यांना अभिमानाची जी धरतात, त्यांना मात्र काय होत नाही, ते साधत नाही, ते परीक्षेमध्ये नापास होतात. म्हणजे निष्काम झालेले असतात त्यांचं काय? शुद्धे तृषे ते नेमुनी जिव्हा शिन्ना कळुनी मज कामा ते जिंतले मानुनी निष्काम भानी उन्मत अल्प अपमान हाती जे क्रोधाशी वश होती ते शाप देऊनी तपसंपते व्यर्थ नागविती निजनिष्ठा. पण जे निष्काम झालेला असतात ते मात्र त्याच्यातून सुटतात, आणि जे निष्काम असतात ते मात्र त्याच्यामध्ये गुंततात. कारण का? तर त्यांच्या ठिकाणी अभिमान राहतो. आणि जे निष्काम असतात त्यांच्या ठिकाणी अभिमान राहायचा विषय येत नाही, कारण त्यांना कुठल्या फळाची अपेक्षा नसतीच. तुम्ही थोडं अलीकडे सारखं आपण म्हणजे डोळे चमकायचं नाही तुमच्या. अल्प अल्प अपमान हती जे क्रोधाशी वश होती ते शाप देऊनी तपसंपती व्यर्थ नागविती निजनिष्ठा. ते थोड्याशा अपमानानेही रागवतात. बघा, त्याला थोडा जरी त्यांचा कोणी अपमान झाला त्यांना सहन होत नाही, त्यांना लगेच राग येतो त्याचा, आणि शाप देऊन त्याला काय होतात, त्यांचं तप घालवतात. शाप देतात ते, आणि त्यांनी शाप दिल्यानंतर तो शाप त्यांचा सफल होतो. बरं का, ज्यांनी योग साधना केलेली असते ना, तप केलेलं असतं, तप त्यांनी ते तपचं त्यांच्या ठिकाणी शक्ती आलेली, सामर्थ्य आलेलं असतं. परंतु काय होतं, पण त्यांनी ज्याला शाप दिला, एखाद्याचं म्हणलं ना त्याचं वाईट व्हावं की लगेच त्याचं वाईट होणार. एखाद्या त्यांनी म्हणलं ना त्याचं चांगलं व्हावं, त्याचं लगेच चांगलं होणार. का? कारण त्यांनी जे कमावलेलं सामर्थ्य असतं ना, ते त्याच्याद्वारे त्याचं नष्ट होत चालतं. म्हणून आपण बघतो ना, रिद्धी सिद्धी आता जे लोकांना मिळालेले असतात, कुणाचं बघत यात, कुणाचं काय करतात, कुणाचं काय करतात, त्यांच्याकडे गेले की गुण येतो आपल्याला. काय येतो गुण? त्यांनी साधना केलेली असते, तप केलेलं असतं, त्या तपाचं सामर्थ्य त्या फळाची अपेक्षा केलेली असते. का? मला भविष्य काळावं, म्हणजे काय, रिद्धी सिद्धी माझ्याकडे राहावं म्हणून. आणि त्या सिद्धी, कुठली तरी एक सिद्धी त्यांच्याकडे ती, आणि त्या सिद्धीचा परिणाम असा होतो की बाबा ते लोकांना त्याच्यापाशी गेल्यावर त्यांना गुण मिळतो, लोकांना पाहिजे तशा त्यांची इच्छा पूर्ण होत्या. त्यामुळे लोक त्यांच्याकडे गर्दी वाढायला लागते. आणि जशी जशी गर्दी वाढन, जसं जसं हा त्यांचं पाहिल तसं तसं त्यांचं पुण्य केलेलं तप असतं ना, ते संपत जात, कमी होतात. जसे आपण काय करतो, पैसा कमावतो, पैसा बँकेमध्ये ठेवतो, आणि खर्च करताना काय करतो आपण, जसा पाहिजे तसा थोडा 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 खर्च करतो, आणि शेवटी संपल्यावर परत काहीच नाही. तसं त्याचं जे तप केलेलं असतं ते तप साठलेलं असतं त्यांनी, आणि नंतर त्याला सिद्धी प्राप्त झाल्या की ते हळूहळू क्रोधानी लोभानी काय होतं ते हळूहळू आणि शेवटी केलेलं तप सगळं व्हायला गेलं. म्हणजे आतापर्यंत केलेलं काही शिल्लक कामाला राहिलं काहीच नाही, सगळं व्यर्थ गेलं. म्हणजे त्यांनी ज्याच्यासाठी जन्म घेतला तो त्यांनी फुकट घालवला. सकमाच्या अनुष्ठाना मज काम संगे संक्रचंदना भोग भोगिते सर्वांगना अमृतपाना प्राशिते. सकाम उपासना करून स्वर्गातील भोग भोगतात, किंवा सकाम काय इच्छा, काय मला स्वर्ग मिळावा म्हणून तप करायचं. कसं की तप करायचं? मला स्वर्ग मिळावा,
माझं पुण्य वाढावा म्हणून कशा ही त्याची इच्छा असते ना, पण ते सुद्धा मज कामाने पराभूत झालेले असतात. पण ते सुद्धा काय झालेले असतात, जरी जरी त्याला आम्ही ताप देत नाही त्यावेळेस कुठं, कारण त्यांची इच्छा काय असते, मला स्वर्गातला भोग बघायला. स्वर्गात गेल्यावर भोग काय बघायला तेच आहेत ना. म्हणजे शेवटी काय झालं, कामाने त्यांच्यावर विजय प्राप्त केलाय, कामाच्या पुढे ते हरलेत म्हणून तो स्वर्गामध्ये भोग बघायला गेले ते. त्या मज कामा ते उपेक्षिती आणि क्रोधाशी वश होती, ते निजतपा नागविती शाप दीप्ती अनुवादे. पण जे माझी अर्थात कामाची उपेक्षा करतात, म्हणजे कोण कामाची उपेक्षा करतात, जे म्हणजे कामाचा तिरस्कार करतात, ते क्रोधाला वश होतात. त्यांच्या ठिकाणी काय येतो, क्रोध वाढतो, क्रोधाला जवळ करतात आणि ते पण शाप देतात, त्यामुळे त्यांची तप नष्ट होते. माझ्या विजय प्राप्त केला कशावर, म्हणजे काम बोलतोय ना, काम सांगतोय, कोणाला नरनारायणांची स्तुती करतोय आणि काय सांगतोय तो. मग असे काय जे साधक येतं ते त्यांनी तप करतात, तपाच्या साधण्यावरती सगळं विजय प्राप्त करतात. ते कामावर विजय प्राप्त करतात, मनावर विजय प्राप्त करतात, जिभेवर विजय प्राप्त करतात, का नाही, भूक तहान, का नाही, वर पाहिजे सकाळीच मागाशीच, का नाही, तहान भूक थंडी ऊन वारा पाऊस याचे सगळे विजय प्राप्त करतात. पण काय होतं, क्रोधावर मात्र त्यांचा विजय प्राप्त करते, त्याला क्रोधवर मात्र क्रोध त्यांच्या जवळ जातो, क्रोधाला वश होतात ते, आणि शेवटी त्यांचं तप नष्ट होऊन जातं. जे अपार सागर तरती, जे गोष्प दोदकी बुडती, ते मज कामाते जिनोनी जाते, तेही नाग विजेते निज क्रोधे. म्हणजे अपार सागर तरून जातात, ते गोष्पद निर्मित खळग्यात बुडावे, तसे क्रोध एक तो पराभूत होता. तपाचं काम काय, अपार असणार हा संसार सागर तरून जाण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये, त्याच्या तपामध्ये, त्या योगामध्ये, त्या साधनेमध्ये. परंतु काय होतं, ते तप ज्याच्यासाठी करायला पाहिजे त्यासाठी न करता त्यांनी जर इकडे वापरलं ना, काय कुणाला शाप द्यायला, कुणाचं कल्याण करायला, का नाही, इकडे जर वापरलं ना, तर त्यांनी केलेलं तप सगळं फुकट जातं. म्हणजे काय होतं की जो सागर, म्हणजे हा एवढा जो भवरोगाचा तरुण जो सागर आहे, हा सागर तरुण जायचं सामर्थ्य असणारा, पण तो काय खड्ड्यामध्ये पडतो म्हणजे कशाने, त्याच्यामुळं. हा का त्याने केलेलं सगळं व्यर्थ घालवलं. कशी काय केलं त्यांनी, सकाम इच्छा केली, सकाम तपश्चर्या केली त्यांनी. म्हणून मज कामाची अपूर्ण कामवृत्ती, तेची क्रोधाची दृढ स्थिती, काम क्रोध भक्ता बाधिती, हरिभक्ता प्रति ते न चले. काय होतं, काम म्हणजे इच्छा, काम म्हणजे काय, वासना जर नाही पूर्ण झाली की तिथं काय होतं, त्याला राग येतो, त्याला क्रोध येतो. म्हणजे काय झाला, एखाद्याने इच्छा केली की माझा, समज एखादा तपस्वी मोठा, त्याला शिष्य परिवार झालाय भरपूर, लोक त्याच्याकडे जायला यायला लागलेत, आणि का त्याच्याकडे गुण मिळतो म्हणून लोक जायला लागले, त्याचे वाफा करायला लागले, आणि मग तो काय करतो, हळूहळू त्याची अपेक्षा वाढायला लागतात, त्याची वासना वाढायला लागतात. मग त्याला तो काय होतो, ते भोगामध्ये गुंतायला लागतो. मग एखाद्या भोगाची अपेक्षा तो करतो आणि नाही पूर्ण झाला, एखादा भोग जर नाही पूर्ण झाला की त्याला क्रोध येतो. कोणी असू देतो, आता आपल्यासारखे सुद्धा बघा का नाही, आपण एखादी इच्छा केली जर नाही पूर्ण झाली तर आपल्याला लगेच राग येतो कामाला. एखाद्या आपल्या घरातल्या माणसाने जर आपल्या एखादं ऐकलं नाही, आपल्याला वाटलं त्यांनी माझ्या मनाप्रमाणे ऐकावा, आणि त्याने जर नाही ऐकलं तर काय येतो आपल्याला, आपल्याला क्रोध येतो. तसं त्यांचं आहे. म्हणजे अर्थात दोघेही दोन्ही बाजूनी या भक्तांना पिढा देतात. म्हणजे काय होतं, कामावर विजय प्राप्त करायला जावा तो क्रोध फसवतो, आणि क्रोध विजय प्राप्त करायला जावं तो काम फसवतो. म्हणजे दोन्ही बाजून दोन्ही पिढ्या देतात. मात्र काय कशासाठी सांगते हे सगळं आपल्याला, की हरिभक्ताला तुम्ही जसं तुमच्यावर आम्ही विजय प्राप्त करू शकत नाही, तसं तुमचे जे भक्त येतं त्या भक्तावरती आम्ही विजय प्राप्त करू शकत नाही. त्यामुळे जे हरिभक्ता पुढे, त्यांच्या पुढे आमचं काही चालत नाही. म्हणून काय बाबा, हरिभक्त हो, कारण हरिभक्त म्हणा किंवा सद्गुरु भक्त. तुझ्या भक्ता प्रति जाण न चले काम क्रोधादी बंधन, तू भक्तपती नारायण, तुझा मुचे काम पण केवी वादी. आणि हे नारायणा, तुझ्या भक्ता पुढे हे जिथे आमची काही चालतच नाही, काय स्तुती चालली त्या भगवंतांची, आता नारायणांची काय, जर तुझ्या भक्ताही पुढे आमचं काही चालत नाही तर तुमच्या पुढे आमचं काही चालणार आहे नारायणा. हा, त्यांचा पती जो कोण, त्या भक्तांचा पती म्हणजे मालक कोण आहे, त्या भक्तांचा मालक तू आहेस नारायण. पण जर तुझ्या भक्तांपुढे चालत नाही तर तुझ्या पुढे आमचं चालेल का, आम्ही तुला काही त्रास देऊ शकणार आहेत का, नाही देऊ शकत. नेनता तुझा महिमा, आम्ही करो आलो निज धर्मा, तू जपाशी नित्य निज क्षमा, पुरुषोत्तमा कृपाळुवा. तुझा महिमा माहीत नसतानाही,
तुझं सामर्थ्य किती आहे, तुझं महिमा किती आहे हे माहित नसतानाही आम्ही मात्र आमच्या स्वभावाप्रमाणे, का आमचं काम आहे आमच्या स्वभावाप्रमाणे तुझ्याशी सामना म्हणजे काय, तुझ्या युद्ध करायला आलो. कोणतं युद्ध करायला आलो की का आता कामदेवाचं युद्ध म्हणजे काय, त्यांनी कामाचा त्याच्यावरती हे टाकणं. हा हा असे करण्यासाठी आम्ही आलो. पण आमचा अपराध झाला म्हणजे का, कारण आम्ही तुला ओळखलं नाही. पण तू मात्र काय झालं, कृपाळू आहेस. तू कसं आहे, कृपाळू आहे, तू पुरुषोत्तम आहेस तू. आणि आमच्याकडून जरी चूक झाली तर तू मात्र ती आम्हाला काय केली, तू क्षमा केलंस आम्हाला, आमची चूक तू पात्रात घेतली, आम्हाला माफ केलं तू. इति प्रकुंता तेषां श्रियो अत्याद्भूत दर्शनाः दर्शयामासं शुश्रूषा सोर्चिता कुवर्तीर्विभोः. श्लोक क्रमांक 12. ते असे बोलत असतानाच नारायणाने कामाधिकांचा गर्व शांत होण्यासाठी योग सामर्थ्याने उत्पन्न केलेल्या व आपली सेवा करणाऱ्या अद्भुत सुंदर अशा स्त्रिया दाखवल्या. आता त्यांची तर काय केलं, त्यांची स्तुती केली ना कामदेवानी. बघा मग आणि मग अपकार्या उपकार करीती या नाव निर्विकार निदशांती तोच शांतीची परिपाक स्थिती विघ्न करत्या प्रति हरिदावी. आता एकनाथ महाराज काय सांगते तिथं, जो अपकार म्हणजे जो त्रास देणारा आहे त्या त्रास देण्यावरही जो उपकार करतो त्याला खरं साधू म्हणायचा. काय म्हणायचं त्याला खरं साधू म्हणायचा. त्यालाच खरं निर्विकार असणारी शांती प्राप्त होते आणि त्यालाच खरं शांतीचा परिपक्व अवस्था त्याला प्राप्त झालेली आहे अशा समजायचं. का, कारण नारायणाने आपल्या ठिकाणी कामधिकास प्रत्यास हे आणून दिलं, नारायणांनी दाखवून दिलं. नारायणाने भगवंतांनी काय की गणित खरी निधी शांती, निर्विकार निधी शांती कशाला म्हणायची. मला सांगा, ज्ञानेश्वर महाराजांना एवढा त्रास दिला त्यांच्याच लोकांनी, दिला का नाही? मग तरी पण त्यांची कृपा केली, त्यांनी केली का नाही कृपा? मग यालाच काय म्हणायचं, अपकार करणार होते त्यांनी उपकार केला. तुकाराम महाराजांना मारलं का नाही, त्यांच्यावर उपकार केला. असं साधू संत असतात. भगवंताचं तसं असतं का? भगवंताचं कसं असतं, लगेच फैसला. साधू संत कसे असतात, कृपाळू असतात. कारण भगवंतचे पण साधूच्या रूपाने आलाय ना आता. चला, सांगून आपुली स्थिती कामाधिक स्तुती करती तव परमाश्चर्य देखती श्री अतद्भुती अकस्मात. जेव्हा कामाधिक स्वतःची स्थिती सांगून, बघा जेव्हा काम आधी अशी असतात ही स्वतःची स्थिती सांगून त्यांची स्तुती करू लागले. कोण? काम क्रोध ही जे आहेत ना अप्सरा, हे त्या नारायणाची स्तुती करू लागले. तेव्हा त्यांनी एक अद्भुत आश्चर्य पाहिले. कुणी? हे सगळे परीक्षेला आले होते का इंद्राने पाठवलेले. त्यांना एक आश्चर्य पाहायला मिळालं की त्या भगवंतांनी, त्या नारायणांनी तिथे अनेक सुंदर स्त्रिया अचानक प्रकट झाल्या. स्वरूप वैभव अलंकार श्री हुनिया सुंदर सेवे लागी अतिथत्पर सदा सादर सावधाने. त्यांचे स्वरूप भूषणे लक्ष्मीपेक्षा वैभव संपन्न होते. बघा, लक्ष्मी स्वतः त्यांच्या पुढे फिकी होती दिसायला. त्यांचं काय वैभव संपन्न असणाऱ्या अशा त्या वैभव संपन्न असणारी अशी लक्ष्मी त्यांच्या पुढे ती फिकी होती. पुन्हा पुढं त्या नारायणी स्त्रियाचे प्रकट केल्या का त्यांच्यापासून. ज्या अप्सरा परीक्षा गेल्या आल्या होत्या त्यांचाही सौंदर्य त्यांच्या पुढे कमी पडलं. अशा असणाऱ्या त्या नारायणच्या सेवेला त्या तत्पर झाल्या, त्या स्त्रियाचे प्रकट झालेल्या. त्या नवल लाघव नारायणा कैशे या दाखविले विंधाना त्या स्त्रियांखाली सर्वांगना दिव्या देतो जाना दैश्या दिसती. बघा काय म्हणतात एकनाथ महाराज, म्हणतात की नारायणाची लीलाच अशी आगत आहे की दिवसा ज्याप्रमाणे काजवा फिका पडतो, काजव्याची प्रकाश कधी? रात्रीचा चमकतो, चमचम करतो. कधी दिसतो चमकलेला? पण जर दिवस उगवल्यावर काजवा दिसतो का? मग नसतो का? देव असतो. तसं त्याप्रमाणे त्या भगवंतांनी ज्या नारायणांनी काय केलं, ज्या स्त्रिया उत्पन्न केल्या त्या स्त्रियांच्या सौंदर्यापुढं, त्यांच्या तेजापुढं हे अप्सरांचं सौंदर्य कमी पडलं. त्यांच्या पुढे ते फिका दिसायला लागल्या. त्याप्रमाणे ह्या स्त्रियांच्या पुढे देवांगाने निस्तेज म्हणजे तेजहीन दिसू लागल्या. त्या ते देवानुचरान् दृष्ट्वां स्त्रिया श्रीरावे रूपिणी गंधेना मुमुहस्तासा रूप आयुधर्य हित स्त्रिया. श्लोक क्रमांक 13. नारायणाने उत्पन्न केलेल्या व साक्षात लक्ष्मी सारख्या त्या स्त्रियांना पाहून कामादी देवानुचर त्यांच्या उत्कृष्ट स्वरूपापुढे निस्तेज झाले व त्या स्त्रियांच्या स्वाभाविक सुगंधाने मोहित झाले.
या स्त्रिया देखोनी दिठी, कामो मूर्छित पडिला सृष्टी, वसंत गटगटा लाळ घोटी, क्रोधाची दृष्टी तटस्थ केली. बघा त्या स्त्रिया, त्या सुंदर असणाऱ्या स्त्रियांना पाहून तो जो मदन आहे, मदन मूर्छित पडला. वसंत ऋतू लाचार झाला. क्रोध तर थक्क काय होऊन राहिला, त्यांच्याकडे पाहतच राहिला. अरे एवढ्या सुंदर स्त्रिया आम्ही अजून कधी बघितल्याच नाहीत, असं थक्क होऊन पाहत राहिली सगळी. भ्रमर विसरले झनतकार, कोकिळा विसरल्या पंचमसोर, प्राण विसरला संचार, देवानुचर भुलले. बघा भ्रमर गुंजन, जे गुंजन विसरले, म्हणजे भुंकर जे फिरायचे ना, ते स्वतःला पाहून विसरले. कोकिळा गाणे गाण्याचं विसरून गेली. श्वास रोखला, शांत झाला श्वास सुभाग. देवांचे असणारे अनुचर ते सगळे मोहित झाले. देखोनी त्यांची या स्वरूपाशी, अप्सरा दिसती जैशा दाशी, अत्यंत लज्जा झाली त्यांशी, काळीमेशी उतरल्या. बघा त्या स्त्रियांच्या सौंदर्यापुढे ज्या अप्सरा होत्या त्या दाशी सारख्या दिसू लागल्या, तेजहीन दिसू लागल्या त्या. त्यामुळे त्यांची तोळ काळ बनली. ते स्वतःला त्यांना अभिमान होता ना, आम्ही सुंदर ना, आम्ही सुंदर. आणि त्यांच्या पुढं त्यांनाच का वाटायला लागले, आपण तर पाय काय काजव्यासारखी त्यांच्या पुढे. म्हणून त्या काय झाल्या, लाजल्या, काळ वागल्या, कमीपणा झाला त्यांचा. म्हणून मग त्यांची अंगीचा सुगंध वाहतो, तेने भुलला वसंतो, मलया नील झाला भ्रांतो, त्याचा अंग बांधतो लागता. आणि त्या स्त्रिया असणाऱ्या ज्या होत्या, त्या स्त्रियांच्या शिरोचा सुगंध निघत होता. आणि त्या सुगंधामुळे वसंत ऋतू काय झाला, भुलला त्यांना. आणि मलय पर्वत तिथे असता तर स्वतःचा सुगंध ते विसरून गेला असता, एवढा सुगंध त्या स्त्रियांचा येत होता. मग नारायणाची विद्या कैशी, जे भुलू आले आपणाशी, भुली पाडिले तयांशी, योग मायाशी दावुनी. मग अशा असणारे जे नारायण होते, त्या नारायणाला भुलवण्यासाठी हे आले होते. कोण सगळे काम का नाही, वसंत ऋतू, क्रोध, लोभ का नाही, अप्सरा, हे त्यांना काय करायला आले, त्यांची परीक्षा घ्यायला आले होते ना, बोलवायला त्यांना, त्यांचे तपभंग करण्यासाठी. पण त्यांनाच योगमायेने मोहित करून टाकले. कारण त्या नारायणाने योग सामर्थ्य इतके आहे त्यांचं, अद्भुत असले. किती असलं पाहिजे सांगा बरं त्यांचं अद्भुत योग सामर्थ्य. म्हणून सुंदरत्वे रंभा तिलोत्तमा, जिया मंदर मथनी जिंतलिया रमा, रमे हुनिया उपमा उत्तम उत्तमा ती रूपे. बघा रंभा, त्यात अप्सरांचं नाव सांगितलं, कोणत्या आधी ज्या आलेल्या होत्या त्या. रंभा, तिलोत्तमा, इथे ज्या अप्सरा होत्या, समुद्र मंथनाची वेळी जे उत्पन्न झालेल्या असणाऱ्या लक्ष्मी, सगळ्या आपल्या सौंदर्य पुढे काय ते सौंदर्याने बघून त्याची जिंकली होती लक्ष्मीने. पण नारायणाने जे उत्पन्न केलेल्या स्त्रिया होत्या, त्या स्त्रियांच्या सौंदर्य पुढे लक्ष्मी काय झाली, लक्ष्मीपेक्षा त्या स्त्रिया सरस झाल्या. तानाहा देवदेवेशा, प्रणताहा प्रहसनिव, असामेकतम्मम, वृंदगंध्व सवर्णी स्वर्गभूषणम. नंतर नम्र झालेल्या त्या कामाधिकांना नारायण हसत म्हणाला की तुम्ही यातील एखादी स्त्री मागून घ्या. तुमच्यासारख्या स्वरूपाची जी असेल किंवा निदान स्वर्गाला भूषण रूप होईल अशी एखादी स्त्री तुम्ही मागून घ्या. श्लोक क्रमांक 14. ते अति आश्चर्य देखोनी झाले कामादी मूर्छापन्न, तया प्रते नारायण काय हसूनी बोलिला. बघा ते अत्यंत आश्चर्य पाहून जेव्हा वसंत ऋतू, काम इत्यादींना ते मोहित पडले का, तेव्हा नारायण काय म्हणाले, त्याला हसायला लागलं नारायणाला. बघा म्हणजे ह्याला मोहित करायला आले, तेच मोहित झाले. आम्ही अवश्य पूजावे तुम्हाशी, काही अर्पावे बलिदानाशी, संतोष व्हावा या इंद्राशी, यातील एखादी दाशी अंगी करा तुम्ही. बघा काय म्हणतात नारायण, आम्ही तुमचे पूजन करावे का, कारण तुम्ही आमच्या ह्याच्यामध्ये आलात, कुटेमध्ये आलात काय, तुम्ही आमची तपभूमी आहे त्या ठिकाणी तुम्ही आला. म्हणजे आज कोण येतो आमच्यासाठी, तुम्ही अतिथी, कोण येतं पाहुणे तुम्ही आमच्याकडे, अतिथी का नाही, म्हणजे जे अचानक आलेले असते त्याला अतिथी म्हणायचं. मग तुम्ही आमच्याकडे आले म्हणजे आम्ही तुमचं पूजन केलं पाहिजे, तुमची सेवा केली पाहिजे का नाही. म्हणून तुम्हाला जर काय आहेर द्यावा, म्हणजे काय तुम्हाला ते भेट द्यावा, तुम्ही आता आम्हाला आलात ना भेट द्या, मग तुम्हाला काहीतरी भेट वस्तू द्यावा, म्हणजे बक्षीस द्यावा, असं काहीतरी योग्य असेल तर ह्यातील एखादी दाशीची तुम्ही स्वीकार करा. ह्याच्या दाशीत ना निर्माण झालेल्या नवीन यातला तुम्ही एखादा तिथं स्वीकार करा. आणि इंद्राला आनंद करण्यासाठी काय होईल, एखादी दाशी तुम्ही स्वीकारली की इंद्राला त्याचा आनंद होईल. म्हणून तुम्ही एखादी दाशी यातली घेऊन जा, तुम्हाला जी आवडेल ती. नारायणाने प्रकट केलेल्या स्त्रिया कामाधिकांना जे आले होते ना, त्यांना सांगितलं.
यांचे सौंदर्य अति थोर, म्हणाल होईल अपमान कर, तुम्हा समान जे सुंदर तिचा अंगीकार करावा तुम्ही. मग यांचे सौंदर्य अनुपम आहे, यांचं सौंदर्य कसं आहे, फार मोठे आहे, त्यामुळे तुमचा अपमान होईल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या सारखीच ती सुंदर दिसत असेल तर तिचा शिकार करा. तुम्हाला वाटत असेल ना हे यांचं लय सौंदर्य आहे, आपण सगळे सामान्य आहे, मग तुम्हाला जे वाटते ना ती तुमच्यासारखीच काय असणारी जी सौंदर्य आहे ना ती तुमच्यामध्ये तिचा शिकार करा. म्हणजे काय करा, तुम्ही ती तुमच्या पात्रात घ्या, तुम्हाला जे आवडेल ती तुम्ही घ्या. म्हणाला यात नाही हीन, अवघ्या सौंदर्य संपूर्ण, कोणी न दिशे आम्हा समान की व्यापन अंगीकार. तुम्ही जर म्हणाले बरे ठीक आहे सुंदर आहे, तुम्ही चांगले सुंदर स्त्रिया घ्या म्हणून, पण तुमच्या योग्य कोणी नाही, तुम्हाला वाटतं आमच्यापेक्षा कोणी सुंदर नाही, म्हणजे कसं काय आम्ही घ्यावा, सगळ्या सारख्या दिसतात, आमच्यापेक्षा सगळ्या हीन येतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं जर नसेल तरी मग कुणाची तरी एकीची निवड करा, म्हणजे स्वर्ग लोकाला ती पोषण ठरेल. एकूण तरी यातली तुम्ही घ्या. जरी नाही तुम्हा समान सकळ सौंदर्य अतिसंपन्न, तरी एकीचे करावे वरण होईल पोषण स्वर्गाशी. ऐसे नारायणाचे वचन कोणी हरिखली संपूर्ण, करुणी साष्टांग नमन, मस्तकी वचन वंदिले. नारायणाचे हे बोलणे ऐकून त्या सर्वांना आनंद वाटला, त्यांनी साष्टांग नमस्कार केला त्यांना नारायणांना आणि त्यांच्या वजनाचा आदर केला. आता त्यांनी सांगितलं ना, आता शेवटी भोगच होते, भोगच बघणारे ह्यांना काही. ओ मिथ्या देशा माधाय नत्वा ते सुरबंदिनाहा, उर्वशी मिप्सरम श्रेष्ठम पुरस्कृतम दिव्य युयुः. इंद्रिया नम्य सदशी शृण्वंता श्रीदैवोकासम, वरचो नारायण बलम शक्रस्तत्रास विस्मिताः. श्लोक क्रमांक 15 आणि 16. तेव्हा ते देवांच्या अनुचर कामाधिक ओम असे म्हणून नारायणांचे बोलणे मान्य करून त्यांना नमस्कार केला आणि उर्वशीला बरोबर घेऊन स्वर्गलोक गेले. ते इंद्राच्या सभेत गेले, त्यांनी तेथे सर्व झालेल्या देवांसमोर नारायणाचे अद्भुत सामर्थ्याचे वर्णन केले आणि ते ऐकून इंद्राला थोडे भय वाटले आणि तो विस्मय पावला. श्लोकाचा सरळ अर्थ. कोणी नारायण वचन मस्तकांबुजी करुणिया नमन, उर्वशी पुढापासून कामादी गण निघाले वेगे. ह्याप्रमाणे नारायणांचे वचन ऐकून त्यांची आज्ञा घेऊन त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले, त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि मदन आणि इतर सहकारी उर्वशीला त्यांनी त्यातली एक सौंदर्य होती ना स्त्री उर्वशी, तिला मात्र संघ घेतलं आणि तिथून निघाले. नारायणाचे उरुस्पर्शी उभे होती नारायणापाशी, त्याचे नाव झाले तिशी म्हणशी उर्वशी सर्वांगना. तिला उर्वशी नाव का पडलं, कसं पडलं तर ते सांगतो मला बघा. ती नारायणापाशी त्याच्या मांगीला स्पर्श करून उभी होती म्हणून तिला उर्वशी नाव पडले. भगवंतांच्या म्हणजे नारायण भगवंत आहेत ना, त्यांच्या मांगीला स्पर्श करून ती उभी असल्यामुळे तिला उर्वशी नाव पडलं आणि ती पुढे स्वर्गात गेली म्हणून तिला अप्सरा म्हणू लागली. तिथे स्वर्गात गेल्यामुळे तिला अप्सरा म्हणायला लागली, कारण अप्सरा सगळे सौंदर्यवान असतात ना. पण ते देवाचे देवदूत स्वर्गो पावले समस्त, मग शक्राचे सभियांत संग सांगते अद्भुत नारायण शक्ती. देवांचे ते स्वदूत स्वर्गात इंद्राच्या सभेत गेले, तेथे त्यांना नारायणाच्या अद्भुत शक्तीचे वर्णन केले. हे सगळे गेले तिथं, कुठं इंद्रापुढे गेले आणि इंद्रापुढे जाऊन त्यांनी नारायणाचं सामर्थ्य किती आहे त्यांनी ते प्रकट केलं. तिन्ही नारायणांचे चरित्र सांगितले अति पवित्र, तेने अवघीचे सुरवर झाले थोर विस्मित पये. व नारायणाचे मनोबल आणि शुद्ध पवित्र चरित्र सांगितले यांनी. शुद्ध असणार त्यांचं मनोबल म्हणजे मनाचं सामर्थ्य किती आहे, त्यांच्या मनावर किती त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे, शुद्ध असणार असं असणार भगवंताचं चरित्र त्यांनी त्यांना सांगितलं इंद्राला. आणि हे सगळं ऐकून इंद्र घाबरला, त्याला आश्चर्य वाटलं. घाबरला पण त्याला आश्चर्य पण वाटलं, असा एवढा तपस्वी कोण आहे बाबा हा, एवढ्याला म्हणजे फसला तर नाहीच पण उलट त्यांनी अप्सरेपेक्षा सौंदर्यवान अशी स्त्रिया तयार केल्या परत, असं कोण आहे हा, बरंच केलं का बरं आणखी मला भेट दिली. इंद्र ते कोणी उर्वशी तिशी भुलला हरणीशी, बाहेर यावे सभेशी, हे वर्ष नाठवे. आणि त्या उर्वशीला पाहून इंद्र इतका मोहित झाला की वर्ष सभेमध्ये परत आपण बाहेर जाऊन बसावा ही तो विसरूनच गेला. इंद्र एवढा बोलला, एवढा नादी लागला तिच्या. हे प्रथमावर वार्ता जे का नारायणाची कथा, पुढील अवताराता नृपनाथा अवधारी. ऋषी पुढे म्हणाले, हे राजा. बघा हे कोण सांगते, दुमल ऋषी सांगतात. कुणाला सांगतात, जनक राजाला चालल्यात. संमत कुणाला चाललाय, द्रुमल ऋषी आणि जनक राजा. द्रुमल ऋषी काय करतात, जनक राजाला सांगतात त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं.
आणि कारण जनकराजाने विचारलं होतं ना भगवंतांचं अवतार चरित्र काय आहे. त्याच्यावर भगवंताचे अवतार चालू केले ना. पहिला अवतार कोणता सांगितला, हे जगतच तयार झालं हा त्याचा अवतार आहे पहिला. हे विश्व जे तयार झालं ना, हा विश्व हाच त्याचा अवतार आहे. त्याच्यानंतर कोण, हे नरनारायण सांगितले ना. मग ते सांगतात. आणि ही कथा कोण सांगतोय वसुदेवाला, नारद मुनी सांगतात. आणि नारद मुनी वसुदेवाला ही कथा सांगते. हे कोण सांगते, जनक राजाला शुक मुनी सांगतात. असे तिघांचा संवाद चाललेला आहे. म्हणजे जनक राजा शुक मुनी राजा परिषदेला सांगतात. कुणाची ही हे दोघांची कथा चाललेली, वसुदेवाची आणि नारदाली. ते वसुदेवांना विचारलं होतं, नारदाने त्याला सांगितलं आणि नारदाने वसुदेवाला त्यांची कथा सांगितली. हे असे सांगितलं. आले की लक्षात हे. म्हणून हे राजा, म्हणून नारायणाच्या जो नारायण आहे त्याच्या पहिल्या अवताराची कथा आहे. आता पुढील त्यांची त्या भगवंतांनी अवतार जे काही घेतलेत ते तुला मी सांगतो, त्यांचं चरित्र सांगतो म्हणजे पुढं. एक राया त्या पूर्व छळवादिया पूजा सर्व करुणी दाखवी स्वयमेव पूर्णानुभव या नाव. मग आपला छळ करणाऱ्या लोकांचाही तो सत्कार करणे हे पूर्णावस्थेचे मुख्य लक्षण आहे. आता मग याच्यातून काय होतं, काय दाखवलं ते नारायणांनी, हे त्या भगवान नारायणांनी काय दाखवलं की जरी आपला छळ करायला आले पण त्यांच्यावर जो उपकार करतो त्याला त्याची खरं पूर्ण अवस्था झाली म्हणायची. कुणाला म्हणायचं पूर्ण 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 काय, कुणाला म्हणायचं सिद्ध झाला, कुणाला म्हणायचं महात्मा, की जेव्हा एखाद्यावर अपकार काय करतो, ज्याने अपकार केला त्याचे उपकार करतो त्याला म्हणजे तो पूर्ण अवस्थेला पोहोचला. आता ते पूर्ण अवस्थेला पोहोचलेला नाही. मग अलीकडचं होते आपल्याकडनं काय, आपल्याला वाटतं थोडंसं कळायला लागलं की आता आम्ही काय झालो, महात्मेच झालो, आम्ही अवतारी पुरुष झालो असं वाटायला लागतं आपल्याला. पण ते तसं नाही. का पूर्ण गुणाला म्हणायचं, ज्याने अपकार जर केला तरी त्याचे ते उपकार करतो. आपण अपकार केला उपकार करतच नाही. पण एखादा थोडा जर आपल्याला आडवा लागला ना की त्याला आपण आवडत चालतो लगेच. हा आरचिकार म्हणजे हे का सांगतोय मी, म्हणजे मला कोणाचं निंदा नाही करायची, पण ह्या गोष्टी आपल्याकडनं होऊ नाहीत म्हणून मी बोलतोय. का नाही, आपल्याकडनं होऊ नाही, चाललंय कुणासाठी, आपल्यासाठी चाललंय ना. म्हणून त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे आपल्याला. म्हणून आशंका, त्याची आशंका अशी येते, भावे करिता भगवत भजन या परी इंद्र करी विघ्न नारायण चैतन्य घन तेने विघ्न संपूर्ण पराभविले. यावर अशी शंका येईल की भक्तांना इंद्र विघ्न करतो पण नारायण चैतन्य घन असल्यामुळे त्याला विघ्न बाधत नाही, त्या विघ्नाचा पराभव केला. काय एखादं काय म्हणेल, भक्ताला करतो बुवा इंद्र काय विघ्न आणतो आणि भक्ताचं तेवढं सामर्थ्य नसतं म्हणून तिथे इंद्राचा विजय प्राप्त होतो. पण हा भगवंत नारायणाचा अवतार हा चैतन्य घन आहे ना, परमात्माच तो अवताराच्या रूपाने अवतार झालेला आहे. मग त्याच्यावर काय चालणार आहे त्या इंद्राचं, का नाही. म्हणून सहज तू काय करणार आहे, इंद्राचा पराभवच करणार आहे. पण ऐका म्हणले, मा भाळ्या भोळ्या करिता भक्ती यायशी विघ्ने जे छळू येते ते कदा नव्हे भगवत प्राप्ती ऐसा विकल्प चित्ती जनी धरीशी. अरे म्हणले काय होईल बघा, द्रुमल मुनी म्हणतात जनक राजाला, अरे सामान्य लोक भक्ती करू लागले तर त्यांना अशी विघ्न छळू लागतात तेव्हा त्यांना भगवत प्राप्ती होणे शक्य नाही म्हणले. पण अशी तू शंका घेऊ नको. सामान्य म्हणजे मला सांगा बरं, तो भगवंताचा अवतार आहे, शंका काय तरी केली, तो भगवंताचा अवतार आहे म्हणून त्याला ती विघ्न काय करू शकले नाहीत. पण सामान्य भक्त आपण तर भगवंताचे नाही ना, काय नाही, आपण अवतारीत का, आपण सामान्य जीव आहे. सामान्य जीव असतो एवढं सामर्थ्य आहे का आपलं त्याला विरोध करायचं नाही. म्हणून काय सांगतात, मग सामान्य जीवाने जर भक्ती करायची म्हणलं त्याला अशी विघ्न छळायला आले तर मग त्यांनी कसं काय करायचं, त्यांच्याकडून त्याला ते हे करणार नाहीत. मग सामान्य जीवाने काय करायचं, त्याला त्यांची भक्ती होणार नाही का, तर नाही म्हणले, त्याची शंका धरू नको म्हणले. बघा आता पुढे येते लक्षात ना, ब्रह्मादिका सर्वभूता भ्रुकुटी मात्रे जो नियंता त्या भगवंता ते भजता विघ्न सर्वता बाधून शकते. म्हणून ब्रह्मदेवापासून तर तृणापर्यंत, म्हणजे ब्रह्मदेवापासून तर गवताच्या काडीपर्यंत सर्वाचे आपले नुसत्या दृष्टीने नियमन करणारा असणारा, काय सगळ्यांचं नियंत्रण करणारा जो परमात्मा आहे, जो भगवान नारायण, त्याची भक्ती जर केली तर त्याला विघ्न काही करू शकत नाही. का काही करू शकत नाही, कारण तो मागे पुढे उभा राही संभाळीत आले आघात निवारावे. बघा तो काय असतो, भक्तांच्या मागे पुढे उभा असतो, त्यामुळे त्यांच्यावर विघ्न येतच नाहीत. विघ्न येण्याच्या आधी तू काय करतो, त्यांना विघ्नाला मागरे पाठवतो. भक्ताला तर कळत नाही विघ्न आलेलं आहे आपल्या विघ्न आलतं ते बघून त्यांनी लोक काही केलं मागरे पाठवून, हे भक्ताला कळतं का, नाही कळत. पण विघ्न म्हणता तुम्ही कोणतं विघ्न, साधनेमध्ये येणार विघ्न बरं का, साधनेसाठी येणार विघ्न, प्रापंचिक विघ्ने नाहीत. प्रापंचिक विघ्नाचा आणि त्याचा काही संबंध नाही. हा सुरुवातीला प्रपंचातले पण तुम्हाला अनुभव येतील, चमत्कार येतील तुम्हाला, होतील तुम्हाला. जो खरा भक्त असतो ना, तो प्रपंचाच्या चमत्काराला मानित नाहीत.
काय ते नकोच म्हणतो मला तसलं का ते फलकट येते नशिवर येते म्हणले त्याचं काय करायचं. हा मग माझे त्याचं काय आहे, तुझं नामचिंतन बंद नाही पडलं पाहिजे, तुझं नेतच माझं काय झालं पाहिजे, चिंतन घडलं पाहिजे, त्यासाठी तू विघ्न येऊ नको देऊ. आणि देव कुणाला विघ्न आणतात, आशाला विघ्न आणतात, कुणाला ज्याचं सतत चित्त म्हणजे नामस्मरण चाललंय त्याला. परीक्षा कुणाला द्यावं लागते, हा ज्याला शाळा शिकायची त्याला परीक्षा द्यावं लागते, बरोबर काय. ज्याला शिकायची नाही त्याला काय द्यावं, पासला काय दिले काय नाही दिले काय. हा म्हणून अशी जे असतात ना त्याला भगवंत कधी विघ्न आणून देत, त्यांच्यावर येऊन देत नाहीत. मग ज्याचे ने इंद्र पण तो म्हणजे भावे श्री नारायण, भक्त असे विघ्न करी कोण, हरिरक्षणेच भक्ता. म्हणून इंद्रालाही इंद्रपण देणाऱ्या नारायणाची भक्ती करणाऱ्यास विघ्न कोण करणार. म्हणून भगवान आपल्या भक्तांचा रक्षक आहे. कारण ज्या इंद्रालाही निर्माण केले त्या भगवंतांनी, मग तो असं असणारा इंद्र त्याच्या भक्ताला कसं काही करणार, काय विघ्न करणार आहे, कारण भगवंत रक्षक आहे त्याचा भक्तांचा. म्हणून इंद्रमुख कामाधिक विघ्ने छळती सकळ लोक, त्यांचेही नारायण चाळक, तो भक्ताशी एक स्पर्शवणे दे. जे इंद्र व मदन इत्यादी भक्तांना छळतात, कारण इंद्र मदन म्हणजे कोण, कामदेव. इंद्र हे जे भक्तांना छळतात त्यांच्याही चालक नारायण आहे. बघा ते सुकुनामुळे चालते या भगवंतामुळेच. म्हणून तो भक्तांचा विघ्नाचा स्पर्श होऊ देत नाही. कारण सगळं कोणाच्या सत्तेवर चाललंय, सगळं त्या नारायणाच्या सत्तेवर चाललेलं आहे. मग ते जर त्या परमात्म्याच्या सत्तेवर चाललंय सगळं, तर कुठं काय करायचं कुठं काय नाही करायचं हे कुणाला कळतंय, त्याला माहिती नारायणाला. येते लक्षात. म्हणून विघ्न अशी भुलवेले जेने संपूर्ण, तो नित्य स्मरता नारायण. आप धाके विघ्न पळती जाण, भक्त संरक्षण हरिनामे. म्हणून त्याने विघ्नांनाही पूर्णपणे भुलवले. कुणाला, विघ्नाला. कुणी, त्या नारायणाने. म्हणून त्याच्या धाकाने विघ्न पळून जातात. कुणाच्या, नारायणाच्या. म्हणून हरिनामाचे भक्तांचे रक्षण होते. म्हणून काय केलं पाहिजे भक्तांनी, हरिनाम घेतलं तर त्यांना विघ्न येणार नाही. जर त्यांनी हरिनाम नाही घेतलं तर विघ्न मात्र त्याला सोडणार नाहीत. करावया निज भक्त कैवार, देवो धरी नाना अवतार. त्याच्या अवताराचे चरित्र अतिविचित्र अवधारे. भक्तांचा कैवारी घेऊन भगवान अनेक अवतार घेतो. तू कसं एकच अवतार घेऊन आलाय का, अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. कनवाळू कृपाळू दीना लागे उद्धरणे. का नाही, असं असणार भगवंत. काय, भक्तांसाठी अनेक अवतार धारण करतो तो. आणि त्याच्या अवताराचे विलक्षण चरित्र आता मी तुला सांगतो, तू ते ऐक. हंस स्वरूप वदच्युत, आत्मयोगम दत्त. कुमारा ऋषभो भगवान पितानह. विष्णु शिवाय जगतः, कलाया वितीर्णस्ते हंता. मधुबिदा श्रुतयो हस्यासे. श्लोक क्रमांक 17. हंसरूपी अच्युत अशा विष्णूने जगाच्या कल्याणासाठी दत्तात्रय, सनतकुमार तसेच आमचा पिता भगवान ऋषभ इत्यादी अवतार आपल्या अंशाने धारण केले. व आत्मयोग सांगितला. त्यांनी हैग्रीव अवतारामध्ये मधु नावाच्या राक्षसांचा नाश करून वेद परत आणले. आता हे अवतार चरित्र. सुरुवातीला कोणता अवतार घेतला, हा जगतच तो झाला. कोण झाला, विश्वस्तू झाला. आणि विश्व त्याने होऊन अनेक देवता तयार केल्या. ब्रह्म विष्णू महेश शंकर, का नाही, सगळ्या अनेक देवता तयार केल्या. परत हे देवता तयार केल्या तर ह्या ज्या विश्वाला चालण्यासाठी आता जड घडण चाललं पाहिजे ना, खेळ खेळायचा ना त्या परमात्म्याला. म्हणून त्याने अनेक देवता तयार केल्या. आणि मग त्या देवता तयार करून त्या ठिकाणी त्या देवता जाऊन बसवल्या. त्या देवतांना तिथे कार्य दिलं. म्हणून काय व्हायला लागलं, सगळे इंद्रांचे कार्य सुरू झाले. आणि आता परत त्यांच्यावर विघ्न, त्याचे तर परत चांगले वाईट केले. कारण एकाच बाजून जर केले तर सगळे खेळ होणार नाही. म्हणून दोन्ही बाजूचे पाहिजे तेव्हा खेळ होईल, का नाही. म्हणजे तिथं काय पाहिजे, द्वैत पाहिजे. म्हणून काही केले, काही चांगले केले आणि काही वाईट केले. म्हणजे वाईट कोण झालाय, तोच झालाय. आणि चांगलाही कोण झालाय, तोच झालाय. आणि दोघांच्या बरोबर खेळ खेळायला लागला. मग वाईट त्यांनी चांगल्याला त्रास द्यायचा आणि चांगले काय करायचं, ते सहन करून त्याची प्राप्ती करायचा प्रयत्न करायचा. असा खेळ सुरू झाला. मग हा खेळत असताना मग आता परत म्हणजे चांगले आहेत, मग त्या चांगल्यांना त्या परमात्म्याने मग कसं मार्गदर्शन करतो, तो काय करतो, त्याला आता परत तिथं गुतले. इकडे खेळ खेळायला आले, इकडेच गुतले. ह्या खेळामध्ये स्वतःच्या स्वरूपाला विसरून गेले. पण आता इकडे नादावली पण नाही पाहिजे ना, परत स्वतःला पण त्यांनी ओळखलं पाहिजे. म्हणजे स्वतःला म्हणजे कोणाला त्या परमात्म्याला सुद्धा त्यांनी ओळखलं पाहिजे. म्हणून काय करत, प्रति भगवंताने आणखीन त्यांनी स्वतः अवतार धारण केले. आणि काय केलं, त्या भगवंताला भक्तांना परत मार्ग दाखवून परत स्वरूपाशी मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला.
मग ऐका परत. सनकादिक ब्रह्मानंदन तेही पित्याशी केला प्रश्न खंजनी मिसे जाण केले ब्रह्मज्ञान हंस उतारे. काय झालं, सनकादिक ब्रह्मकुमारांनी पित्याला प्रश्न केला. सनकादिक जे संत आहेत ना, त्यांनी ब्रह्मदेवाला प्रश्न केला. काय की त्या प्रश्नाची उत्तर देण्याच्या निमित्ताने त्या भगवंतांनी हरीने हंस अवतार धारण केला आणि हंस रूपामध्ये येऊन त्यांनी काय केलं, आत्मयोग सांगितला सनकादिक संतांना. आत्मयोग म्हणजे जे आस्ताईंनी सांगितलं का सकाळी प्रवचनामध्ये, त्याला आत्मयोग म्हणायचं. आत्मा काय, अनात्मा काय, जीव काय, शिव काय, का नाही, हा योग सांगितला. कशाला म्हणायचा आत्मा, सगळं आहे कोण, कसा आहे तो आत्मा, तोच परमात्मा कसा आहे आणि तो जीव का झाला, का नाही, हे सगळं सांगितलं. नित्य स्मरता हरीचे नाम महाविघ्न होती भस्म त्यांचे अवतार संभ्रम उत्तम उत्तम अवधारी. मग ज्या हरीचे नित्य नामस्मरण केले असता महाविघ्नही पळून जातात. त्याच्या उत्तम उत्तम अवताराचे वर्णन सांगतो म्हणजे ऐका आता. ज्याचे निनामे पळे कुत्तांतो ज्याचे निनामे जन्म मरण घातो तो अवतार श्री दत्तो मूर्तिमंत परब्रह्म. बघा, ज्याचं नाव ऐकताच कुतग्न काळ ही पळू लागतो. काळ म्हणजे कोण, मृत्यू. ज्याचं नाव ऐकलं ना तो काळ पळून जातो. ज्याच्या नामस्मरण केल्यानंतर जन्म मरण नाहीसं होतं. बघा, ज्याचं नामस्मरण केलं काय होतं, जन्म आणि मरण नाहीसं होतं. जन्म नाही आणि मरण नाही. आम्हा जन्म येणे न येणे ऐसे केले का नाही. आता आम्ही जन्मालाच येऊ शकत नाही असं करून टाकलं. काय करतो तो की कुठे चाललो होतं आपलं, की हा जो काय करतो जन्म मरण बाद करतो, जन्म मरण नाहीसं करतो. असा जो अवतार आहे तो म्हणजे दत्तात्रयांचा अवतार. मूर्तिमंत परब्रह्म झाले दत्तात्रयाच्या रूपाने. आणि दत्तात्रयाच्या अवतारामध्ये येऊन त्यांनी काय केलं, सगळं जन्म मरण बाद केलं भक्तांचं. म्हणून तर जी साधकांची परंपरा आहे ना, शिष्य परंपरा, सद्गुरु गुरु आणि गुरु परंपरा कुठून सुरू झाली, दत्तात्रयापासून संप्रदाय सुरू झाले. बघा, कुठून सगळे दत्तात्रयापासून. ज्यांना जन्म मरण बाद करायचंय ना त्यांनी त्यांच्यापासून सुरुवात करायची, त्यांच्या परंपरेमध्ये जायचं. त्याच्यामध्ये परत दोन प्रकार येतं. काही रिद्धिसिद्धीला नादावते ते पण त्यांच्याकडे आहे, आणि काहीला मोक्ष मार्ग आहे. काहीला रिद्धिसिद्धी करून प्राप्त करून चमत्कार करायचे आणि लोकांचं कल्याण करायचं, आणि काहींनी काय करायचं, मोक्ष मार्ग मिळवायचा आणि आपला उद्धार करून घ्यायचा. नैष्टिक ब्रह्मचारी निश्चिती ज्याशी स्वप्नी नाही विरेच्युती या लागे कुमार म्हणते अवतार मूर्ती सनकादिक. जे नैष्टिक ब्रह्मचारी आहेत, ज्यांची वीरे स्वप्नातही कधी पतन पावत नाही, अशांना सनकादिक संत म्हणलंय, त्यांना कुमार म्हणलंय. हा, आणि ते भगवंताचे अवतार आहेत. ते सुद्धा सगळं परमात्माच टाकल्या मानले होता काय. हा, म्हणून आणि आमचा जो का पिता वृषभ नारायण नेता तोही अवतार नृपनाथा जाण तत्वता भगवान मूर्ती. अजून काय म्हणते द्रुमल मुनी, द्रुमल नारायण सांगतेत काय की आमचा असणारे जे वडील येतं, वृषभ नावाचे आमचे जे वडील येतं, ते काय येतं, त्यांना त्या नारायणाचं ज्ञान होतं आणि तोही भगवंताची मूर्ती म्हणतोय अवतारी. म्हणून येही नामी ऋषी संपूर्ण अवतारी अवतरे नारायण जो जगाचा प्रतिपालन स्वांशी श्रीकृष्ण अवतरे. ह्या ऋषीच्या नावानेच नारायणाने अवतार घेतला व श्रीकृष्ण म्हणून स्वतःच्या अंशाने अवतार घेऊन जगाचे पालन करतो. बघा, ऋषीच्या नावाने नारायणाने अवतार घेतला आणि श्रीकृष्णाच्या रूपाने त्यांनीच अवतार घेतला आणि जगाचं पालन करतो. म्हणून तोची सोये गा श्रीकृष्ण मधु कैटभ निर्दाळून नामे जो का मधुसूदन तोचे अवतारू हैग्रीव झाला. बघा, पुढे त्या श्रीकृष्णाने अवतार धारण करून नारायण हैग्रीव अवतार घेऊन मधु कैटभ राक्षसांचा काय केला, नाश करून मधुसूदन त्याचं नाव, म्हणजे त्या राक्षसांचं नाव त्यांनी स्वतःला घेतलं मधुसूदन म्हणून, का नाही. आणि तो झाला तू तेने शंख मर्दुनी पुढती उद्धारीला बुडले अश्रुती आणून दिदल्या ब्रह्मयाती हाती जाणणी शिती वेद रक्षणा. त्यांनीच पुढे शंखासूर इत्यादी राक्षसांचा मारून सागरात बुडवले. बुडायले जे वेद येतं त्यांना वर आणलं आणि ब्रह्मदेवाच्या ताब्यात देऊन टाकले 4 वेद. गुप्पाप्य मुनीर लक्षोदायश्य मात्स्य क्रोडे हत्तो दितिज उद्धवता भस्माक्षाम कौर्मे धृतो अद्रीर मृतोन्मथने सुपृष्टे ग्रहात प्रपन्न विराज
ममन्मुषुदा. तर मग श्लोक क्रमांक 11. त्यानेच मत्स्य अवतारात प्रलय झाला, तेव्हा मनु, पृथ्वी व औषधी यांचे रक्षण केले. वराह अवतारात जलावतून पृथ्वीच्या त्याने उद्धार केला व हिरणाक्ष दैत्याला मारले. कुर्मा अवतारात अमृत मंथनाच्या वेळी मंदार पर्वत त्यांनी आपल्या पाठीवर धारण केला आणि त्यानेच गरुडावर आरूढ होऊन आकाश मार्गाने जाऊन ससुरीने पकडलेल्या गजराजाला सोडले. बघा, तेनेशे मत्स्य अवतारे प्रलय कालांबू महाभारे मनु सकट रक्षले घरे निज निर्धारे औषधेशे. त्यानेच पुढे मत्स्य अवतारामध्ये माशाचं रूप घेतलं. बघा, प्रलय काळाच्या जलाच्या महाभाराने भेलेल्या पृथ्वीचं मनु व वनस्पती यांचंही त्यांनी संरक्षण केले मासाहून. तेनेच कमठा अवतारा स्वपृष्ठे धरुणी गिरीवरा मंथोनिया क्षीरसागरा अमृत सुरवरा अर्पिले. मग तोच कुर्मा अवतार म्हणजे कासव, त्यानेच कासवाचा अवतार धारण केला आणि आपल्या पाठीवर मंदर पर्वत धारण केला आणि क्षीरसागराचं मंथन करून दिलं, अमृत बाहेर काढलं. तेनी अर्थ ताना तातडी वैकुंठ होनी घालून उडी गजाचे ग्रह बंधन तोडे उद्धरले आवडे गजेंद्राते. दिनाच्या रक्षणासाठी गडबडीने वैकुंठातून उडी टाकून तो गजेंद्राला त्या मगराच्या संकटातून सोडवण्यासाठी धावत आला आणि त्याचा उद्धार केला, दोघांचाही केला. असा असताना तो भगवंत. आता राहिलेले अवतार आपण त्याचे उद्या पाहू. पुंडलिका वरदानी